जम्मू-काश्मीरमधील नावगाव येथे जो ब्लास्ट झालेला होता, त्याच्यावर गव्हर्नमेंटचं एक्सप्लेनेशन आलेलं आहे. आपण बघितलं, की आपल्याला कसे प्रश्न पडले होते, की ते मटेरियल जर हरियाणामध्ये सापडलं होतं, अमोनियम नायट्रेट 360 किलो होतं. ते मटेरियल तुम्ही कसं काय काश्मीरमध्ये ट्रान्सफर केलं? तिथले काही पुरावे वगैरे हे करायचा प्रयत्न झाला होता का? त्याच्यात रॅडिकलायझेशनचा काही फुटप्रिंट्स होते का? हे सगळे प्रश्न होते. त्याच्यावर गव्हर्नमेंटचं फायनली एक्सप्लेनेशन आलेलं आहे. त्यांच्या मते जे मटेरियल होतं हरियाणा टू काश्मीर हे सील पॅक एअरटाईट कंटेनरमध्ये नेण्यात आलं होतं काश्मीरमध्ये आणि जे काश्मीरचं हे पोलिस स्टेशन होतं, यापासूनच ह्या सगळ्याची सुरुवात झाली होती आणि मेन मुद्दा आहे, की ही जी केस होती, ती पूर्ण जम्मू-काश्मीर नावगाव पोलिस स्टेशनच्या अंडर जात होती आणि ॲज पर इन्स्ट्रक्शन्स त्यांना ते प्रोटोकॉल पाळावे लागले आणि त्यांनी ते तिथं ट्रान्सफर केलं. पण त्याच्यानंतर जे एक सिक्युरिटी लॅप्स तिथे झालेला आहे. ज्यावेळी हे सगळं एक्सप्लोझिव्ह मटेरियल तुम्ही ट्रान्सफर करता, त्यावेळी ते एक्सप्लोझिव्ह स्टोरेज असतं एक. आर-डी-एक्स वगैरे या सगळ्या गोष्टी तिथं ठेवल्या जातात. त्या स्टोरेज हे रेसिडेन्शियल एरियापासून खूप लांब असतं. तर तिथं हा सिक्युरिटी लॅप्स झाला, की त्यांनी हे जे मटेरियल आहे, ते पोलिस स्टेशनमध्ये ठेवलं. तिथे आजूबाजूला खूप दाट लोकवस्ती होती. या ठिकाणी ठेवली. हे गव्हर्नमेंटनं मान्य केलेलं आहे आणि याच्यामध्ये आणखी काही चौकशी होत आहे. ते आपण परत बघूच. पण माझं एवढंच मत आहे, की याच्यावर चौकशी होईल, सगळं होईल. पण जे सिक्युरिटी फोर्सेस, पोलिस असतील किंवा जे फॉरेन्सिक डिपार्टमेंट असेल, मॅजिस्ट्रेट असेल, यांचा जर जीव गेलाच शेवटी त्यात, तर त्यावेळी जर ह्या सगळ्या गोष्टी मॅप केल्या असत्या, तर ही गोष्ट घडली नसती. मी एक्सेप्ट करतो, की याच्यात आपल्या सिक्युरिटी फोर्सेसने खूप सारी काम केलेलं आहे, खूप साऱ्या गोष्टी झालेल्या आहेत. पण हा लॅप्स शेवटी झालेलाच आहे.